तर मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आपल्या शेताकडं. पाणी येऊन गेल्यापासून आपण काय शेताकडे आलो नव्हतो. बघू शकता भात वगैरे सगळं बुडलेलं आहे. मागं पण बघू शकता सगळं माती, अक्षरशः माती सगळे धुवून गेलेले आहे. दगड फक्त दिसायला आहे शेतामध्ये. बघा जवळ मी थांबलो इथंपर्यंत या लेवलला पाणी होतं इथं एवढा. बघा ते लोकांचे शेंगा वगैरे सगळे गेले आहेत, भात वगैरे सगळे गेले. बघा मान टाकले भातानं सगळं. पाणी जवळजवळ 8-10 दिवस होतं पाणी. तर किती पाणी वाढलं होतं आपल्या खोलीमध्ये, पाणी किती गेलं तर किती लेवलला पाणी आलं तर काय माहीत नाही. आज बघण्यासाठी आपण चाललोय. रस्ता तुम्हाला दाखवतो कसा झाला आहे. हा बघा रस्ता असा आहे. तर बघा हे भात सगळे गेलेलं आहे. बघा पिवळं पडले. बघा सगळी माती वाहून गेली सगळी. इथे तर अजून पाणी साठलेलं आहे. गवतातनं जायला लागणार आहे. गवतात काय पण असू शकते. इथे एवढा रस्ता आहे, सारणीवरचं गवत कापलेलं आहे कोणतर. काय म्हटलास? पाय तर दिसायला नाही. हाय हाय तर मित्रांनो बघू शकता, हे आपलं खोडवं आहे. तर आज जाऊया आपण. पाणी कुठेपर्यंत आलं तर काय माहीत नाही. ऊस कमी झालं ना. तर ही अवस्था आहे. आपण आता पहिल्यांदाच आलोय पाणी उतरल्यापासून. एवढं पाणी होतं का रे? अर्धी खोली पाणी होतं, इथंपर्यंत पाणी होतं. अर्धी खोली नाही, केळा झाडं वगैरे सगळे मेलेत बहुतेक. हे का आता येत नाही परत. मग आत बघा चला काय काय अवस्था झाली. चल वैरण तर आहे कोण नाही दिसणार झाली. बहुतेक लोकांना कळायलाच नाही वैरण आहे. पाणी गेल्यामुळे पहिल्यांदाच आपण कुलूप उघडतोय. कुलूप अडकलेला कुलूप जाम झालं एकदम. पाऊस यायला लवकर निघाल तर ठीक आहे, नाही तर मग अवघडच आहे. तर खोलीची अवस्था अशी झालेली आहे सगळी. बसायचं बाबा यात जरा बघू ना. स्लेरीचा बॅरल आणि मित्रांनो बघू शकता बॅरल सगळं पडलं होतं. चटई वगैरे सगळे खाली पडलेले आहे. इथं पाण्याची लेवल बघा बहुतेक इथेपर्यंत असणार आहे पाणी. एवढं हे सगळं पडलं होतं पाण्यात. लाल दिसायला आले त्यामुळे सगळं पाणी असणार आहे इथं. माझ्यामध्ये पेटी सगळी पूर्ण पाण्यामध्ये बुडली होती बहुतेक.
इकडं सगळं भिजलेलं आहे. स्टार्टर वगैरे भिजलं होतं का रे? कुठेपर्यंत पाणी उतर काय सगळं पडलं होतं? मग काढून येतो वरती ठेवायला चाललं असतं की. काय सांगतो ह्यातलं काय खराब होत नाही सोड, फक्त खराब झालं तर ॲटोच. बाकी सगळं बुडलेलंच आहे पाणी. खराब होते, रिले नाही होत. मेनशीट खराब होते. नाही होत. मित्रांनो पाणी बघू शकता अजून किती आहे. तेवढी खोली आपली बुडली होती. म्हणजे जेवढी पिटी आहे तेवढी बहुतेक बुडली होती खोली. त्या हवा येण्यासाठी 2 होल ठेवले, तिथपर्यंत पाणी आलं होतं. विहिरीच्या कड्यावर राहिले मित्रांनो. बघू शकता माझे पाणी आहे मागं. यावर्षी आपलं सोयाबीन शेंगा वगैरे काय नव्हतं म्हणून नुकसान वगैरे काय झालेलं नाही. पण बऱ्याच लोकांनी पाणी येणार नाही ह्या वर्षी, 2 वर्ष बऱ्यापैकी पाऊस पडला, ह्या वर्षी पूर येणार नाही म्हणताना शेंगा सोयाबीन भात वगैरे केले होते. पण तिथं 5-6 फूट पाणी आलं तर सगळं खराब झालं लोकांचं. बघू आता का सरकार नुकसान भरपाई वगैरे देते काय. ऊस सगळ्या पाण्यामध्ये बुडला की ऊसाला मुळ्या सुटतात. दाखवतो तुम्हाला मी कसं मुळ्या सुटतात ते. पाण्याची लेवल बघा कुठेपर्यंत आहे. वरच्या पायरीपर्यंत पाणी आहे अजून पण. हे बघा पाला सगळा लाल झालेला आहे. हे मुळं सुटले तर हे चांगलं नसतं हे मुळं सुटलेलं. अजून पण पाऊस चालूच आहे. बघा पाऊस आलेला आहे. पाण्यात पडतात ठेमा दिसायलेत. तर आपण पुढच्या बाजूला आलेलो आपण मेन रोडला तिकडून. तर इथं बघू शकता सगळं लोकांची चपलं बल्लं बाटल्या वगैरे सगळं वाहून आलेलं आहे. हे सगळं बुडलं होतं. हे बघा जेवढं लाल दिसायला तेवढं सगळं बुडलं होतं. पाणी तिथंपर्यंत आलं होतं रस्त्यावर. रस्ता जरा उंच असल्यामुळं रानात फक्त पाणी आलं तर रस्त्यावर आलं नव्हतं. इथं बघू शकता की जेवढा लाल दिसायला ऊस तेवढं पाणी बुडलं होतं. म्हणजे इथं पण पाण्यात बुडलं होतं. इथंपर्यंत पाण्यात बुडलं होतं या लेवलला. 3-4 कांड्या बुडल्या होत्या सगळ्या. कोणीच नाही या रस्त्याला. काय बाकीचं काय नुकसान झालेलं नाही आहे. ऊस वगैरे काय बुडले त्यामुळे ऊसाचं काय नुकसान होत नाही एवढं. फक्त पेटीमध्ये आपलं स्टार्टर बिटर बाकीचं इलेक्ट्रॉनिक थोडंफारसं बुडलेलं आहे. बघू आता थोडं रस्त्या चालू झाल्यानंतर ऊन वगैरे पडालं की मग काढून बघा चेक करायचं काय काय खराब झाले काय नाही. शक्यतो काय होणार नाही. ड्राय केल्यानंतर सगळं चालू होते. तरी पण बघू. आता बघून झाले. चाललो आहे मी आता घरी. चला बाय.